कारण पॅरेंट्सची तशी इच्छा होती आणि MBBS एक खूप नोबल प्रोफेशन आहे आणि त्याच्यामुळं लहानपणापासूनच मला वाईट ॲपरन आणि स्टेथोस्कोपमध्ये बघायचं होतं. हॅलो, माझं नाव राजदीप धर्मराज भैरट. मी यावर्षी नीटमध्ये 542 मार्क्स स्कोअर केले आहेत. माझा ऑल इंडिया रँक 16,252 आहे. कॅटेगरी रँक 7,084. मी मूळचा धाराशिवचा आहे. माझे पप्पा फार्मर आहेत आणि माझी आई प्रायमरी टीचर आहे. लहानपणापासूनच MBBS बनावं असं स्वप्न होतं माझं. कारण पॅरेंट्सची तशी इच्छा होती आणि MBBS एक खूप नोबल प्रोफेशन आहे आणि त्याच्यामुळं लहानपणापासूनच मला वाईट ॲपरन आणि स्टेथोस्कोपमध्ये बघायचं होतं. 4 मे 2025 रोजी ज्या दिवशी नीटचा पेपर होता, मी दररोज सकाळी 7 वाजता जसं मी उठतो तसं 7 वाजता उठलो. त्यानंतर कॉन्फिडन्स खूप होता कारण खूप जास्त प्रॅक्टिस करून घेतली होती आयोगानं. पण तरी नर्वसनेस थोडी होतीच कारण चुकीला त्या 3 तासात वाव नव्हती म्हणून थोडा नर्वसनेस होतीच. त्याच्यानंतर मी एक्झाम सेंटरवर पोहोचलो. जवळपास 1.25 तास आधी मी एक्झाम सेंटरवर पोहोचलो. त्याच्यानंतर मी माझ्या सीटवर जाऊन बसलो. पण त्याच्यानंतर हळूहळू थोडी नर्वसनेस वाढत होती माझी कारण एक्झामचं प्रेशर खूप जास्त होतं. मी स्वतःला थोडं काम करण्याचा प्रयत्न केला, थोडं मेडिटेट केलं, थोडी एक छोटीशी नॅप घेण्याचा प्रयत्न केला. पण नर्वसनेस तरी पण होतीच थोडी. त्याच्यानंतर पेपर हातात पडला माझा. मी जसं दरवेळेस सुरू करतो बायोपासून, मी बायोपासून सुरुवात केली आणि एक्झामला जायच्या आधी माझं असं परसेप्शन होतं की लास्ट फ्यू इयर्सपासून जे पेपर पॅटर्न आहे की पेपर खूप इझी आहे आणि सिलेक्शनसाठी जे मेन क्रायटेरिया आहे ती आहे की तुम्हाला सिली मिस्टेक सगळ्यात कमी करायच्या, त्याने तुमचं सिलेक्शन होईल. हे असा युजुअल एक क्रायटेरिया होता प्रिव्हियस इयर्सच्या एक्झाममध्ये. तर तेच परसेप्शन माझ्या डोक्यात होतं आणि थोडा बायस माइंडसेट होता माझा की यावर्षीही पेपर तसाच होईल आणि मग त्यामुळे मी बायोपासून जसं सुरुवात केलं, मला वाटलं की सिली मिस्टेक्स मला खूप कमी करायच्यात आणि जसा बायोचा पेपर मी बघितला, पेपर खूप टफ नव्हता. ईझी टू मॉडरेट लेवल म्हणेल मी आणि असेच पेपर IIB घेते पण म्हणून ते परसेप्शन माझं आणखी थोडं स्ट्रॉंग झालं. पण त्यानंतर बायोला मी खूपच जास्त वेळ दिला. जवळपास 1 तास 20 मिनिटाच्या आसपास मी बायोला दिला आणि त्याच्यानंतर मी केमिस्ट्रीकडे गेलो. केमिस्ट्रीला जवळपास 40-45 मिनिट माझे केमिस्ट्रीला गेले आणि शेवटी माझ्याकडं फक्त 45-50 मिनिट शिल्लक होते फिजिक्ससाठी. मी फिजिक्स सुरू पण केलं नव्हता आणि माझं बायो आणि केमिस्ट्रीचे सगळे बबल करणं शिल्लक राहिले होते. तर म्हणजे प्रेशर खूप जास्त होता आणि नर्वसनेस तर खूप जास्त वाढलीच होते. मग आता त्यानंतर 45 मिनिट शिल्लक होते. मी फिजिक्स सुरू करण्याच्या आधी केमिस्ट्री आणि बायोचे जे क्वेश्चन्स मी सॉल्व केलेत ते बबल करण्याचा प्रयत्न केला. ते क्वेश्चन्स बबल करतानाही मला गडबड करून चालणार नव्हती कारण तिथं चूक केली असती तर सिलेक्शनचे जे काही थोडेफार चान्सेस वाटत होते ते पण संपले असते. मग त्याच्यामुळं मी आधी बबल केले. आधी शांत होऊन थोडे 15-20 मिनिट घेतले आणि केमिस्ट्री आणि बायोचे बबल केले. त्याच्यानंतर माझ्याकडे जवळपास 30च मिनिट शिल्लक राहिले होते आणि फिजिक्सचा पेपर म्हणजे पूर्ण फिजिक्सचा पेपर माझा बाकी होता आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या सेटमध्ये झालं असं की सुरुवातीचे 10-15 क्वेश्चनच असे म्हणजे हार्ड टाईपचे होते थोडे. मग त्याच्यात आणखीनच वेळ गेला माझा आणि मग त्याच्यात फिजिक्समध्ये माझे खूप सारे क्वेश्चन सुटून गेले. जवळपास 14 ते 15 क्वेश्चन असे होते की मी जे वाचलेच नाहीत क्वेश्चन्स, असेच क्वेश्चन सुटून गेले. पण तरी पण मी फिजिक्स जेवढं होईल माझ्याच्याने तेवढं सॉल्व केलं. स्वतःला थोडं काम केलं, रिलॅक्स केलं आणि जेवढं फास्ट मला सॉल्व करता येईल विथ ॲक्युरेसी ते मी सॉल्व केलं आणि तरी पण शेवटी 14-15 क्वेश्चन्स राहूनच गेले. नीटचा पेपर झाल्यानंतर मी सीटवरून उठलो. मी हॉलच्या बाहेर आलो आणि माझे पप्पा आणि भैया घ्यायला आले होते मला. मी म्हणजे कंप्लीट असं ब्लॅकआउट झालं होतं. पूर्ण डोकं माझं ब्लँक होतं आणि मी म्हणजे हेच विचार करत होतो की माझ्या चुका कुठं झाल्या. पेपर सॉल्व करताना माझ्या चुका कुठं झाल्या हेच विचार करत होतो मी. मी बाहेर आलो, कारमध्ये जाऊन बसलो आणि म्हणजे पॅरेंट्सनी आसपासचं वातावरण बघितलं की मुलं कसे बिहेव करायले, तर त्यांच्याही लक्षात आलं की काहीतरी भयंकरच पेपर आला होता यावर्षी. तर त्यांनी मला एवढं काही फारसं विचारलं नाही. मी तिथून घरी गेलो. घरी जाऊन पेपर चेक केला. पण 542 मार्क्स येत होते माझे. पण तरी घरी सगळे डायलेमामध्येच होते की काय करायचं आता, सिलेक्शन होईल का नाही काय. आणि परत अर्ली प्रिडिक्शन्स पण असे येत होते की 570-580 कट ऑफ जाईल की काय यावर्षी,
काही जण म्हणत होते की 500च यावर्षी कट ऑफ जाईल. त्याच्यामुळे सगळेच घरचे डायलेमामध्ये होते की काय होईल. मग 2-3 दिवसानंतर हळूहळू पिक्चर थोडी क्लिअर झाली की नाही, यावर्षी कट ऑफ खरंच खाली राहणार आहे. आणि मग थोडा बरं वाटलं, थोडं सुटकेचा निश्वास सोडला. डेली शेड्यूलबद्दल बोलायचं झालं तर माझं ॲज सच काही रुटीन फिक्स नव्हता. पण मी दररोजचे टास्क असाईन करायचो. म्हणजे पुढच्या दिवशी मला काय करायचं ते चॅप्टर्स मी नोट डाऊन करून ठेवायचो. आणि पुढच्या दिवशी म्हणजे आता माझी दुपारची बॅच असायची 2 ते 8 वाजेपर्यंत. तर माझा प्राईम टाईम सकाळी 8 ते 12 आणि रात्री 9 ते 1 या दरम्यान म्हणजे सगळ्यात जास्त फोकस व्हायचा माझा. तर मी 8 ते 12 आणि 9 ते 1 वेळ जास्त वाया घालवत नव्हतो. त्याच्यात जेवढं जास्त अभ्यास होईल तेवढा मी अभ्यास करत होतो. आणि दर दिवशी मी झोपायच्या आधी वीकली एक्झाम्स ज्या आहेत त्या वीकली एक्झाम्समध्ये जे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सपैकी आज मला कोणता चॅप्टर करायचा आहे, उद्या कोणता चॅप्टर करायचा आहे ते असाईन करून ठेवायचो. आणि 10-15 मिनिट झोपायच्या आधी वेगळे काढून मी त्या वेळेत नोट डाऊन करून ठेवायचो की पुढच्या दिवशी मला काय, म्हणजे त्याच्यामुळे मला क्लॅरिटी यायची की पुढच्या दिवशी काय करायचं मला. सगळ्यात चांगली गोष्ट मला IIBबद्दल अशी वाटते की IIB मला एक फॅमिलीचं माझ्या एक्सटेन्शन असल्यासारखा फील होता. म्हणजे शेवटचे 2 महिने तर मी जवळपास 14-15 तास IIBतच बसून राहायचो. पण कधी असं घरीपासून मी दूर आहे असं किंवा नवीन जागेवर आहे असं वाटत नव्हतं कधीच. नेहमी जे स्टाफ होता म्हणजे टीचिंग स्टाफच्या व्यतिरिक्तही जे स्टाफ आहेत, मामा मावशी वगैरे, ते पण खूप फ्रेंडली आहेत, विचारपूस करतात. आणि म्हणजे आम्हाला जेव्हा अभ्यास करून 2-3 तास समजा आम्ही अभ्यास केला, बोर झालं तर आम्ही मामासोबत बोलत बसायचो. आणि ती बॉन्डिंगही खूप चांगली होती आमची. त्याच्यानंतर IIBचे टीचर्स खूप जास्त सपोर्टिव्ह आहेत. ते म्हणजे खूप जास्त मोटिवेट करतात तुम्हाला. एखाद्या एक्झाममध्ये जर तुमचे मार्क्स कमी आले तरी तुम्हाला सपोर्ट करतात. तुमच्या चुका ॲट द सेम टाईम सपोर्ट करतात, मोटिवेट करतात आणि चुकाही तुम्हाला तुमच्या दाखवून देतात. ते खूप चांगली गोष्ट आहे टीचर्सची. त्यानंतर IIBचं जे मॅनेजमेंट आहे ते पण खूप चांगलं आहे. नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांना जे आवश्यक आहे ते पुरवण्यासाठी नेहमी ते तत्पर राहतात. आणि खूप सारे म्हणजे एक्सपेरिमेंट्सही करून बघतात. खूप वेगवेगळ्या टाईपचे मॉड्यूल्स, क्वेश्चन प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स आणि खूप सारे वेगवेगळे उपक्रम राबवतात. सो दॅट विद्यार्थ्यांची मॅक्सिमम प्रॅक्टिस होईल आणि त्याचा आउटकमही त्यांना भेटेल. माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह होती. इमोशनली मला खूप जास्त सपोर्ट केला त्यांनी. माझी आई सकाळी शाळा असल्यामुळे 7 वाजता जायची, 8 वाजता जायची, संध्याकाळी 6 वाजता यायची. पण तरीसुद्धा दिवसातून वेळ काढून विचारपूस करायची. मी पप्पासोबत खूप जास्त फ्रेंडली राहतो. पप्पासोबत खूप जास्त बोलतो मी. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी पप्पासोबत शेअर करतो. आणि खूप जास्त त्यांनी मला सपोर्ट केलं आहे. एक्झाम्समध्ये कमी मार्क्स यायचे पण त्यांचं असं होतं की म्हणजे मार्क्स कमी आले तरी चालतील, पण एफर्ट्स तुझे 100% असले पाहिजेत. तर मला रागवले कधी तरी पण ते मार्क्ससाठी रागवत नव्हते. जर एफर्ट्स माझे कुठं कमी पडले, मी एखाद दिवशी अभ्यास कमी केला तर त्याच्यासाठी मला रागवायचे आणि त्या गोष्टीनं खूप जास्त मला बेनिफिट केला. जर माझ्या एक्झाममध्ये चुका सांगायच्या झाल्या तर पहिली चूक की मी एक बायस माइंडसेट घेऊन गेलो होतो. जर एका न्यूट्रल पर्स्पेक्टिव्हने मी विचार केला असता की यावर्षी म्हणजे आधी मी रिव्ह्यू केला असता पेपर की यावर्षी पेपर डिफिकल्ट आहे, फिजिक्सला खूप जास्त वेळ लागणार आहे. फिजिक्सबद्दल मी थोडा ओव्हर कॉन्फिडंट होतो मे बी, कारण थोडा स्ट्रॉंगर सब्जेक्ट होता माझा फिजिक्स. तर मे बी थोडा ओव्हर कॉन्फिडंट असल्यामुळे मी फिजिक्सला थोडा कमी वेळ दिला. आणि बायस माइंडसेट असल्यामुळे मी बायोलॉजीसाठी खूप जास्त वेळ दिला. सेम गोज विथ केमिस्ट्रीसाठी पण थोडा जास्त वेळ दिला जेवढा द्यायला पाहिजे होता. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट की जर एक्झाममध्ये मी कोणत्या चुका केल्या त्या जर सांगायचं झालं तर पहिली चूक की मी एका बायस माइंडसेटने गेलो होतो. जर मी एका न्यूट्रल पर्स्पेक्टिव्हनं विचार केला असता, एक्झाम पेपर ॲनालाइज केला असता, तर माझ्या लक्षात आलं असतं की फिजिक्स थोडं टफ आहे आणि फिजिक्सला थोडा जास्त वेळ द्यावा लागणार आहे मला. आणि मे बी याच्यामुळे झालं की फिजिक्स बद्दल मी थोडा ओव्हर कॉन्फिडंट होतो. फिजिक्स थोडा माझा स्ट्रॉंगर साईडला होता म्हणून फिजिक्सला मी कमी वेळ द्यायचो. तर माझी चूक अशी झाली की मी फिजिक्सला खूप कमी वेळ दिला, बायोसाठी खूप जास्त वेळ दिला आणि हे झालं कारण एक बायस माइंडसेट घेऊन गेलो होतो मी. दुसरी गोष्ट आहे की टाईम मॅनेजमेंट. दरवेळेस जेव्हा तुम्ही पेपर सॉल्व करता तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसाठी एक टाईम फिक्स करून दिला पाहिजे. एका फिक्स टाईममध्येच तुम्ही तो सब्जेक्ट सॉल्व केला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट नीट इज टाईम मॅनेजमेंट. तर जर तुमची टाईम मॅनेजमेंट फिक्स असेल, पेपर कसाही हो तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.
तर टाईम मॅनेजमेंट एक खूप मोठी चूक होती. आणि सेकंड की माझा बायस माइंडसेट. कोणतीही एक्झाम एस करण्यासाठी फिजिकल आणि मेंटल हेल्थमध्ये एक बॅलन्स बनवणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मेंटल हेल्थ साठी म्हणजे बरेच जण काय करतात की ओव्हरथिंक करायला लागतात. एखाद्या एक्झाममध्ये मार्क्स कमी आले तर त्याचे रिझन्स काय आहेत, खूप जास्त त्याच्याबद्दल विचार करतात. म्हणजे पास्टमध्ये जगायला लागतात. पास्टमध्ये जगणं किंवा फ्युचरमध्ये जगणं, फ्युचरची चिंता करणं खूप वाईट गोष्टी आहेत. मेंटल हेल्थला खूप सिव्हिअरली अफेक्ट करू शकतात आणि तुमचा फोकस त्याच्यामुळे खूप जास्त डिवाईड होऊ शकतो आणि फोकस खराब होऊ शकतो तुमचा. तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रेझेंटमध्ये जगणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आजचे टास्क तुम्ही आज काय इम्प्रूव्हमेंट करू शकता त्याच्यावर फोकस करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो दॅट तुमची मेंटल हेल्थ लाँग रनमध्ये खराब होणार नाही आणि तुमचा फोकस खूप जास्त लेझर फोकस राहील. फोकस तुमचा खूप जास्त स्ट्रॉंग राहील. त्याच्यानंतर फिजिकल हेल्थ पण एक गोष्ट आहे जी आपण युजुअली अवॉइड करतो. त्याच्यावर बोलणं किंवा आपण त्याला कन्सिडर करत नाही खूप जास्त. पण फिजिकल आणि मेंटल हेल्थचं एक कॉम्बिनेशन, एक चांगला बॅलन्स बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फिजिकल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मला वाटतं की तुम्ही दररोज तुमच्या दिवसातले 30 मिनिट ॲटलिस्ट काढायला पाहिजेत. मी दररोज जॉगिंग करायचो किंवा मग वेट लिफ्टिंग करायचो. सो दॅट माझी फिजिकल हेल्थ थोडी चांगली राहील. एक हार्टबीट तुमची वाढेल खूप जास्त. अशा एक्सरसाइज ट्राय करा. लाईक रनिंग, जॉगिंग, स्किपिंग किंवा मग वेट लिफ्टिंगही ट्राय करू शकता तुम्ही. अशा एक्सरसाइज केल्याने तुमची फिजिकल हेल्थही खूप स्ट्रॉंग राहील. जेव्हा 11th सुरू झाली होती तेव्हा खूप जास्त चांगला स्कोर राहायचा माझा. काही 2-3 एक्झाममध्ये सलग मी 720 आउट ऑफ 720 पण स्कोअर केलेला आहे. पण त्यानंतर असा एक काळ आला 12वीच्या सुरुवातीला की म्हणजे माझे मार्क्स खूप जास्त कमी व्हायला लागले आणि मी थोडा रेसच्या बाहेर व्हायला लागलो. तेव्हा थोडासा डिप्रेस्ड होतो आणि मी काय चुका करायलो यावर जरा जास्तच मी लक्ष देत होतो आणि खूप जास्त मी ड्रास्टिक चेंजेस करण्याचा प्रयत्न केला. लाईक माझा स्टडीचा जो शेड्यूल होता तो चेंज करण्याचा मी प्रयत्न केला आणि आणखीन बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या. पण काही वेळानंतर मला असं रिअलाईज झालं की ड्रास्टिक चेंजेस करण्यापेक्षा छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-छोट्या चेंजेस किंवा हॅबिट्स लावणं ज्या तुम्हाला लाँग रनमध्ये, लाँग टर्ममध्ये ॲज अ होल पर्सन तुम्हाला इम्प्रूव्ह करतील, अशा छोट्या-छोट्या हॅबिट्स डेव्हलप करणं हीच की आहे तुमच्या सक्सेससाठी. सो जर तुम्हाला काही चेंजेस करायचेच होतात तर ड्रास्टिक चेंजेस करू नका. छोटे-छोटे स्मॉल स्टेप्स घ्या. छोटे-छोटे स्मॉल चेंजेस करा आणि ओव्हरऑल एक कंपाऊंडिंग रिझल्ट तुम्हाला त्याच्यापासून भेटणार. जर फ्युचर नीट ॲस्पिरंटसाठी, नीट 2026 ॲस्पिरंटसाठी किंवा त्यांच्याही नंतरच्या ॲस्पिरंटसाठी काही जर सजेशन द्यायचं झालं तर पहिलं सजेशन मी असं देईल की फ्युचरबद्दल खूप जास्त विचार करू नका की मी काय होईल माझं, मी डॉक्टर बनेल की नाही, माझं नीटमध्ये काय स्कोअर येईल, सिलेक्शन होईल की नाही, याच्याबद्दल बिलकुल विचार करू नका. सर अब्राहम लिंकनचा एक कोट आहे की द बेस्ट वे टू प्रेडिक्ट युअर फ्युचर इज टू क्रिएट इट. सो तुम्ही फ्युचरचा खूप जास्त विचार करण्यात, त्याच्यात तुमचा टाईम आणि एनर्जी वेस्ट करू नका. त्याच्याऐवजी तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा की पेपर कसाही येऊ, मला ते सॉल्व करता आलंच पाहिजे. त्याच्यासाठी स्वतःला प्रिपेअर करा. आणि दुसरी गोष्ट आहे की टाईम इज युअर बिगेस्ट ॲसेट. सो जर तुम्हाला नीट किंवा कोणतीही एक्झाम एक्सेल करायची असेल, टाईम मॅनेजमेंट करणं तुम्हाला आलंच पाहिजे. मला असं वाटतं की 11th स्टार्टिंग टू 12th मिडपर्यंत तुम्ही खूप जास्त एक्सपेरिमेंट्स केले पाहिजे. आणि म्हणजे लाईक कधी बायो आधी करा, कधी फिजिक्स आधी करा, कधी केमिस्ट्री आधी करा. ते सब्जेक्ट्स स्विच करून बघा. कधी डिफरंट टाईम कंट्रोल्स ट्राय करा. 10 क्वेश्चन झाल्यानंतर बबल करा, 20 क्वेश्चन झाल्यानंतर बबल करा किंवा मग प्रत्येक सब्जेक्टनंतर बबल करा. आणि असे डिफरंट टाईम कंट्रोल्स, डिफरंट सिच्युएशन्समध्ये स्वतःला टाकून एक्सपेरिमेंट्स करा आणि ऑब्झर्व करा की तुमच्यासाठी काय बेस्ट वर्क करतं. त्याच्यानंतर जे शेवटचे 6 महिने तुमच्याकडे शिल्लक राहतात 12वीच्या मिडनंतरचे, त्यामध्ये तुम्ही जे फिगर आउट केलं आहे की जे तुमच्यासाठी बेस्ट वर्क करतं त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करून त्याला मास्टर करा आणि हेच तुम्हाला सगळ्यात जास्त नीटमध्ये हेल्प करणार. IIBच्या मॉड्यूल्सबद्दल बोलायचं झालं तर बायो आणि केमिस्ट्रीचे मॉड्यूल्स मोर दॅन सफिशियंट आहेत. मी फक्त तेच वापरले होते. केमिस्ट्रीसाठी मॉड्यूल्स आणि NCERT आणि बायोसाठी पण सेम मॉड्यूल आणि NCERT, तर ते मोर दॅन इनफ आहे असं मला वाटतं. पण फिजिक्ससाठी सध्या जे डायनामिक्स जसे शिफ्ट व्हायलेत, NTA जसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन क्वेश्चन बनवायले, क्वेश्चन फ्रेम करायलेत, मला असं वाटतं की तुम्हाला प्रिपरेशनसाठी पण थोडं आउट ऑफ द बॉक्स जाण्याची गरज आहे.
फिजिक्ससाठी तुम्ही मॉड्यूल तर कंपल्सरी आहे, मॉड्यूल तर डेफिनेटली तुम्हाला फॉलो करायचंच आहे. त्याच्यासोबतच तुम्ही आणखीन काही बुक्स लाईक एररलेस, सिंगेज किंवा मग JEE मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर सॉल्व्ह केले तर ते तुम्हाला डेफिनेटली बेनिफिशियल राहणार. मी IIBचा 2 इयर ऑफलाईन क्लासरूम स्टुडंट आहे. माझ्या यशाचं सगळ्यात मोठं श्रेय माझ्या टीचर्सला जातं, ज्यांनी मला खूप जास्त गाईड केलं या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये. खूप जास्त सपोर्ट केलं, मोटिवेट केलं आणि छोट्या-छोट्या मिस्टेक्स पॉइंट आउट करून दिल्या. मला ॲज अ स्टुडंट खूप जास्त प्रोग्रेस करण्यात त्यांनी मदत केली आहे. त्याच्यानंतर माझी फॅमिली मला खूप जास्त इमोशनली सपोर्ट केलं आहे. म्हणजे मला कधी कमी मार्क्स यायचे, पण तरीसुद्धा मला रागवत नव्हते ते. त्यांचा माझ्यावर नेहमी विश्वास होता आणि मला वाटतं की त्यानंतर माझी स्वतःची मेहनत पण आहे. त्यालाही क्रेडिट देणं इम्पॉर्टंट आहे. थँक यू टीम IIB. थिंक नीट, थिंक IIB.